नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय गणित नवीन अभ्यासक्रम मधील घटक पहिला त्रिमितीय आकार. पहा आता याच्यामध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे उजळणी. तर उजळणी म्हणजे काय, तर ते आपलं मागील इयत्तेमध्ये झालेलं आहे आणि ते आपल्याला त्याची काय करायचे आहे, रिव्हिजन करायचे आहे. तर पहा, खालील वस्तूंचे आकार ओळखा आणि त्यांचे द्विमितीय व त्रिमितीय आकार असे वर्गीकरण करा. आता पहिलं चित्र दिलं आहे ढोल. आता यांनी काय सांगितलेलं आहे की द्विमितीय आणि त्रिमितीय आकार. तर द्विमितीय म्हणजे काय, तर ज्याला लांबी आणि रुंदी असते, ज्या आकृतीला लांबी आणि रुंदी असते हे झालं द्विमितीय. आणि ज्या आकृतीला लांबी रुंदी आणि उंची असते ती आकृती झाली त्रिमितीय. आता पहा, ही आकृती आहे. त्या आकृतीला काय आहे, लांबी रुंदी आणि उंची, म्हणजे त्रिमितीय आकृतीला लांबी रुंदी आणि उंची असते ती झाली त्रिमितीय आकृती. आता पहिलं चित्र आहे ढोल. ढोलला काय आहे, लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची पण आहे, त्यामुळे ढोल कशामध्ये येणार, त्रिमितीय आकृती. आता इथं म्हटलं आहे टेबलाचा पृष्ठभाग, फक्त पृष्ठभाग विचारलाय, त्यामुळे पृष्ठभाग काय आला, द्विमितीय आकृती. पिपाणीला लांबी रुंदी आणि उंची सुद्धा आहे, म्हणून पिपाणी कशामध्ये येणार, त्रिमितीय आकृती. नंतर आहे कॅरम बोर्डचा पृष्ठभाग, फक्त पृष्ठभाग म्हटले, त्याच्यामुळे हे येणार द्विमितीय आकृती. आता हार्मोनियम. हार्मोनियम कशामध्ये येईल, लांबी रुंदी आणि उंची, म्हणजे त्रिमितीय आकृती. रस्ता. रस्त्याला फक्त लांबी आणि रुंदी आहे, त्यामुळे ती येणार द्विमितीय आकृती. खेळाचे मैदान, लांबी रुंदी, त्यामुळे येणार द्विमितीय आकृती. आणि बोहरा. बोहरा हा त्रिमितीय आहे, लांबी आहे रुंदी आहे आणि उंची पण आहे, त्यामुळे ही येणार त्रिमितीय आकृती. आता ही झाली आपली उजळणी. आता पहा, तुम्हाला माहीत असलेल्या आणखी काही आकारांची नावे लिहा आणि वर्गीकरण करा. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे मिती. मिती म्हणजे काय, मितीलाच इंग्रजीमध्ये म्हणतात डायमेन्शन्स. आता पाहूया, मितीमध्ये एकमितीय आकार म्हणजे 1 डायमेन्शनल शेप, 1D. फक्त ज्याला लांबी असते, ज्या आकृतीला लांबी असते ती झाली एकमितीय आकार. तो आकार झाला एकमितीय आकार म्हणजेच 1D. आता द्विमितीय आकार म्हणजे काय, तर द्विमितीय आकार सपाट पृष्ठभागावरील जागा व्यापतात, म्हणजेच लांबी आणि रुंदी. ज्या आकृतीला लांबी आणि रुंदी असते ती झाली द्विमितीय आकृती. आता त्रिमितीय आकार म्हणजे काय, 3 डायमेन्शनल शेप म्हणजे 3D. तर ज्याला लांबी रुंदी आणि उंची असते ती असते त्रिमितीय आकृती. त्रिमितीय आकार हे अवकाशातील जागा व्यापतात. आंतरजालाच्या माध्यमातून द्विमितीय व त्रिमितीय आकारांचे निरीक्षण करा. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे गणिती चर्चा. त्याच्यामध्ये काय दिले पहा, खालील मुद्द्यांवरून चित्रातील द्विमितीय व त्रिमितीय आकारांबद्दल चर्चा करा. झाड व त्याची सावली. आता झाडाला काय आहे, लांबी आहे रुंदी आहे आणि उंची पण आहे, म्हणून हे झालं त्रिमितीय आकार. पण त्याची सावली काय आहे, सपाट आहे, त्याला लांबी आणि रुंदीच आहे, त्यामुळे हे काय झालं, द्विमितीय आकार. आता कपाट्याचा पृष्ठभाग, याला फक्त लांबी आणि रुंदी आहे, त्यामुळे हा झाला द्विमितीय आकार. आणि कपाटाचे पूर्ण कपाट म्हटलं त्याला लांबी रुंदी आणि उंची, तो झाला त्रिमितीय आकार. नंतर पेटीची पृष्ठे काय झाली, द्विमितीय आकार. आणि पेटी काय झाली, त्रिमितीय आकार, कारण त्याला उंची आहे. आता पहा, आपण समजून घेऊया द्विमितीय आकार. तर द्विमितीय आकार याच्यामध्ये
शिरोबिंदू आणि बाजू असतात. आता ही आकृती आयताची आहे. आयताच्या आकृतीमध्ये शिरोबिंदू आहे आणि बाजू आहे. आता त्रिमितीय आकारामध्ये काय काय आहे? शिरोबिंदू, कडा येते त्याला आणि पृष्ठ, हे आहे पृष्ठ. ही आकृती आहे इष्टिकाची तिची. आता आपण द्विमितीय आकार आणि त्रिमितीय आकार यामध्ये काय फरक आहे पाहू. द्विमितीय आकारामध्ये दोन बाजूंचा सामायिक बिंदू हा शिरोबिंदू असतो. म्हणजे पहा, ही एक बाजू आणि ही एक बाजू, याचा शिरोबिंदू काय असतो? सामायिक बिंदू असतो. 3 किंवा 3 पेक्षा जास्त कडांचा सामायिक बिंदू हा शिरोबिंदू असतो. म्हणजे ही एक, ह्या बाजून पहा, ही एक बाजू आणि ही एक बाजू, म्हणजे 3 बाजूंचा काय हा शिरोबिंदू आहे. म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त कडांचा सामायिक बिंदू हा शिरोबिंदू असतो. द्विमितीय आकारात शेजारील 2 शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे आकृतीची बाजू असते. पाहता, द्विमितीय आकारामध्ये 2 शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे आकृतीची काय असते? बाजू असते. पहा, इथे एक शिरोबिंदू जोडला जातो, इथे एक शिरोबिंदू जोडला जातो, म्हणजे ही काय आहे? आकृतीची बाजू आहे. त्रिमितीय आकारात 2 पृष्ठांच्या सामायिक बाजूला कड म्हणतात. 2 पृष्ठांच्या सामायिक बाजूला काय म्हणतात? कड म्हणतात. आता पहा, हे एक पृष्ठ आहे आणि त्या बाजूचं एक पृष्ठ आहे, म्हणजे ही काय आहे? कड. हे एक पृष्ठ आणि हे पृष्ठ, ही याची काय झाली? कड. द्विमितीय आकाराला एकच पृष्ठ असते, तर त्रिमितीय आकार हा अनेक पृष्ठांनी मिळून तयार होतो. द्विमितीय आकाराला एकच पृष्ठ आहे, पण त्रिमितीय आकाराला एक पृष्ठ, हे एक पृष्ठ, हे एक पृष्ठ, हे एक पृष्ठ, त्या बाजूचे एक पृष्ठ आणि हे असे अनेक पृष्ठ द्विमितीय आकाराला असतात. आता बहुभुजाकृती. बहुभुजाकृती म्हणजे काय? तर 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाजू असलेली बंदिस्त आकृती बहुभुजाकृती असते. खालील सारणी पूर्ण करा. त्रिकोणाचे नाव आहे, आकृती, शिरोबिंदूंची संख्या, बाजूंची संख्या. त्रिकोणाला शिरोबिंदू 3, बाजूंची संख्या 3. चौकोन, शिरोबिंदूंची संख्या 4, बाजूंची संख्या 4. पंचकोन, शिरोबिंदूंची संख्या 5, बाजूंची संख्या 5. षटकोन, शिरोबिंदूंची संख्या 6, बाजूंची संख्या 6. सप्तकोन, शिरोबिंदूंची संख्या 7, बाजूंची संख्या 7. आता पहा, पुढील आकृती आहे अष्टकोन. 8 बाजू असलेल्या बंदिस्त द्विमितीय आकृतीला काय म्हणतात? अष्टकोन. अष्टकोनातील शिरोबिंदूंची संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि बाजूंची संख्या देखील 8. आता या घटकामध्ये आपण उजळणी पाहिली, द्विमितीय आणि त्रिमितीय आकार ओळखले, त्यानंतर एकमितीय आकार, द्विमितीय आकार आणि त्रिमितीय आकार म्हणजे काय ते पाहिलं. आता द्विमितीय आणि त्रिमितीय आकारांबद्दल चर्चा केली. त्यानंतर आपण द्विमितीय आकाराचे शिरोबिंदू आणि बाजू पाहिल्या, त्रिमितीय आकाराचे शिरोबिंदू, कड आणि पृष्ठ पाहिले. नंतर द्विमितीय आकार आणि त्रिमितीय आकार यातील फरक पाहिला आणि आकृत्यांची नावावरून आकृतींच्या शिरोबिंदूंची संख्या आणि बाजूंची संख्या पाहिली. या घटकामध्ये आपण एवढाच अभ्यासणार आहोत. राहिलेला घटक पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.